नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जे व्यक्ती समाज कल्याण मधून संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ घेतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। कारण मित्रांनो, अगोदर त्यांना जे अनुदान येत होते ते समाज कल्याणकडे पाठवले जात होते, नंतर तो फंड बँकेत पाठवला जायचा। आता तोच निधी डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या थेट खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो, लाभार्थ्याच्या ज्या खात्याला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यात पाठवला जाणार आहे। त्याचबरोबर लाभार्थी हयात आहेत की नाही, मोबाईल नंबर, आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला संजय गांधी कार्यालयामध्ये जाऊन द्यायचे आहेत किंवा आपल्या गावचे जे तलाठी असतील तर त्यांच्याकडे आपल्याला हे पूर्ण डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत। प्रशासनाने तलाट्यांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबर कोणत्या अकाउंट मध्ये लिंक आहे आणि सध्या कोणत्या अकाउंट मध्ये अनुदान येत आहे तर ही पूर्ण माहिती आपण मोबाईलवर तपासू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, ही माहिती कशी तपासावी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील। तर चला मित्रांनो, बघूया आपण आता सविस्तर मध्ये। सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला ब्राउझरमध्ये माय आधार हे नाव सर्च करायचं आहे। हे नाव सर्च केल्यानंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट दिसेल तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे आता भरपूर ऑप्शन दिसेल। आपल्याला इथे बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल। आपला जो पहिला कॉलम आहे यावरती आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आपला जो काही आधार नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा सुद्धा आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, लॉग इन विथ OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे OTP येणार आहे, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। आपण इथे बघू शकता, हा आयकॉन जो आहे तो आपली प्रोफाईल आहे। इथे आपला आधार कार्ड आहे, आपला आधार कार्ड इथे आता दिसायला लागलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आता इथे आपल्याला जे पर्याय दिसतील तर पुन्हा एकदा आपल्याला बँक सेटिंग स्थिती यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला 2 ते 3 वेळेस क्लिक करायचं आहे। प्रोसेससाठी थोडा वेळ लागतो। मित्रांनो, आपण इथे बघू शकता, जे आपलं आधार कार्ड आहे तर ते आपलं कोणत्या बँकेसोबत लिंक आहे आणि ते कोणत्या स्थितीमध्ये आहे, सक्रिय आहे की सक्रिय नाही, तर आपल्याला इथे पूर्ण माहिती दिसेल। जे माझं खातं आहे तर ते सक्रिय आहे आणि माझं जे आधार कार्ड आहे ते सुद्धा सक्रिय आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण जे आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे तर अशा पद्धतीने चेक करू शकतो। मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।